म्हणतात ना, ज्याची सुरुवात शून्यातून झालेली असते त्याला कोणती वेळ, कोणती परिस्थिती, कोणते संकट कोणीही अडवू शकत नाही. आज मला लाडूची ऑर्डर होती, ती पण 5 किलो फूल मखाण्याच्या लाडूची, आणि मला दुसऱ्या दिवशी 10 वाजेपर्यंत कसंही करून ही ऑर्डर पूर्ण करायची होती. मग काय, मी फूल मखाणे तुपामध्ये चांगले फ्राय केले, ड्रायफ्रूट फ्राय करून घेतले, हे मिश्रण सगळं वाटून घेतलं आहे. खारीक खोबऱ्याच्या बारीक कुटलेल्या मिश्रणामध्ये मी ते घातलेलं आहे. आता गव्हाचं पीठ तुपामध्ये चांगलं खरपूस भाजून घेतलं आहे. त्याच्यामध्ये थोडी खसखस घातली, विलायची पावडर घातली, गूळ चांगला किसून घेतलेला आहे, आणि डिंक मी चांगला तुपामध्ये तळून घेतलेलं आहे. हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आणि त्याच्यामध्ये चांगलं साजूक तूप घालून हे लाडू बांधायचे. इतके छान लागतात हे फूल मखाण्याचे लाडू खाण्यास. पौष्टिक असे हे लाडू आहेत. मी दरवर्षी 5 ते 6 किलो लाडवाची मला ही ऑर्डर येतच असते, आणि ही ऑर्डर